ದೇಶದಲ್ಲಿ ಕಳೆದ 15 ದಿನಗಳಿಂದ ಕೋವಿಡ್ನ ಹೊಸ ಪ್ರಕರಣಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಗಣನೀಯವಾಗಿ ಇಳಿಮುಖವಾಗುತ್ತಿದ್ದು, ಸಕ್ರಿಯ ಪ್ರಕರಣಗಳ ಸಂಖ್ಯೆಯೂ ನಿಯಂತ್ರಣದಲ್ಲಿದೆ ಎಂದು ಸರ್ಕಾರ ತಿಳಿಸಿದೆ. ದೆಹಲಿಯಲ್ಲಿಂದು ಆರೋಗ್ಯ ಸಚಿವಾಲಯದ ವಕ್ತಾರ ಲವ್ ಅಗರ್ವಾಲ್, ದೇಶದಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ಪರೀಕ್ಷೆಗಳ ಹೆಚ್ಚಳದಿಂದ ಚೇತರಿಕೆ ಪ್ರಮಾಣ ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತಿದೆ. ಕಳೆದ ವಾರಕ್ಕೆ ಹೋಲಿಸಿದರೆ ಪಾಸಿಟಿವಿಟಿ ದರ ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತಿದೆ. ಕೋವಿಡ್ ಲಸಿಕೆಯನ್ನು ಎಲ್ಲ ವಯೋಮಾನದವರಿಗೆ ನೀಡುವ ಕ್ರಮದಿಂದ ಸೋಂಕು ಪ್ರಮಾಣ ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತಿದೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳ ಸಮನ್ವಯತೆಯಿಂದ ಇದು ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತಿದೆ. ಕೋವಿಡ್ ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಮತ್ತು ನಿಯಮಗಳನ್ನು ಇದೇ ರೀತಿ ಪಾಲಿಸಿದರೆ ಸೋಂಕನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಬಹುದಾಗಿದೆ ಎಂದರು. 45 ವರ್ಷ ಮೇಲ್ಪಟ್ಟ 14 ಕೋಟಿ 56 ಲಕ್ಷ ಜನರಿಗೆ ಮೊದಲ ಮತ್ತು ಎರಡನೇ ಡೋಸ್ ಕೋವಿಡ್ ಲಸಿಕೆ ನೀಡಲಾಗಿದೆ. 18 ರಿಂದ 44 ವರ್ಷದೊಳಗಿನ 1 ಕೋಟಿಗೂ ಅಧಿಕ ಮಂದಿಗೆ ಲಸಿಕೆ ನೀಡಲಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. करें तो पाते हैं कि पिछले 11 दिनों में यह कंटिन्यूअस बेसिस पर रिकवरी इज मोर देन द केसेस विच आर गेटिंग रिपोर्टेड. देश में 27 स्टेट्स ऐसी हैं जहां पर की रिकवरी इज मोर देन द डेली केसेस रिपोर्टेड ऑल्सो. अगर हम इसी तरीके से देश में एक्टिव केसेस यानी कि वह केसेस जो या तो होम आइसोलेशन में हैं या हॉस्पिटल लेवल पर मॉनिटर किए जा रहे हैं, तो उसमें भी हम देखें तो पाते हैं कि पिछले 22 दिनों से कंटिन्यूअस डिक्रीज इन एक्टिव केसेस देश में नोट किया जा रहा है. जहां 3 मई के समय पर देश में एक्टिव केसेस 17.13% थे, वह घटते घटते अब 10.17% रह गए हैं. हम आप लोग की दृष्टि में लाना चाहेंगे जैसे कि 10 मई के समय पर देश में 37,45,000 के करीब एक्टिव केसेस थे, तो वह घटते घटते अगर हम देखें तो 16 मई के करीब 36 लाख के करीब केसेस, फिर घटते हुए 20 मई के करीब 31 लाख केसेस और अब कम होते होते 27.2 लाख केसेस एक्टिव केसेस की दृष्टि में देश में हैं. एक और फंगल इन्फेक्शन ಏಮ್ಸ್ ನಿರ್ದೇಶಕ ಡಾಕ್ಟರ್ ರಂದೀಪ್ ಗುಲೇರಿಯಾ, ಸದ್ಯಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ಆತಂಕಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಗಿರುವ ಕಪ್ಪು ಶಿಲೀಂಧ್ರ ಅಥವಾ ಬ್ಲಾಕ್ ಫಂಗಸ್ ತ್ವರಿತವಾಗಿ ಪತ್ತೆ ಮಾಡುವತ್ತ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು. ಈ ರೋಗ ಸ್ಟೆರಾಯ್ಡ್ ಹೆಚ್ಚು ಬಳಕೆ ಮಾಡುವವರಲ್ಲಿ ಮತ್ತು ಮಧುಮೇಹಿ ಸಮಸ್ಯೆ ಇರುವವರಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಕಂಡುಬರುತ್ತಿದೆ. ರೋಗ ಲಕ್ಷಣ ಇರುವವರು ವೈದ್ಯರನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ ತಕ್ಷಣವೇ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡೆಯಬೇಕು ಎಂದು ಸಲಹೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. प्राइवेट पार्ट से भी ये फंगल इन्फेक्शन हो सकता है. ये ब्लड में भी फैल सकता है, जिसको हम कैंडिडीमिया कहते हैं, और कैंडिडा इन्फेक्शन अगर ब्लड में फैल जाए तो वो थोड़ा सीरियस हो सकता है. तीसरा जो फंगल इन्फेक्शन देखा जाता है जो इस टाइम में इतना कॉमन नहीं है, वो है एस्परजिलस, जो भी एक फंगस है. ज़्यादातर वो फेफड़े में असर करता है और कई लोगों में वो एलर्जिक रिएक्शन भी कर सकता है, जिसको हम एलर्जिक ब्रोंकोपल्मोनरी एस्परजिलोसिस कहते हैं. तो कई दफ़ा वो इन्वेजन कर सकता है, जिससे वो फेफड़े में कैविटी बना देता है और